टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबई ते कोकण असं अंतर आता अवघ्या 4 ते 5 तासामध्ये या ठिकाणी कापता येणार आहे। कोकणासाठी गेम चेंजर ठरणारा हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग या ठिकाणी होणार आहे। कोकणाच्या हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्गाची रूपरेषा देखील या ठिकाणी जाहीर झालेली पाहायला मिळते आहे। 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 फ्लायओव्हर या ठिकाणी असणार आहेत। तर हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्गावरती एकूण जे अंतर आहे ते 376 किलोमीटर लांबीचं असणार आहे। तर यासाठी 68,720 कोटी रुपयांचा खर्च या ठिकाणी येणार आहे। या हाय स्पीड महामार्गावरती 6 मार्गिका असणार आहेत आणि एकूण 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असणार आहे। 3,792 हेक्टर जमिनीचं या ठिकाणी संपादन यासाठी केलं जाणार आहे। सागरी महामार्ग जो आहे तो मुंबई गोवा महामार्ग आणि हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग असा एकमेकांना या ठिकाणी संलग्न असणार आहे। अलिबाग, शहाबाद, रोहा, माणगाव, मेढेगाव, मंडणगड, दापोली, गुहागर शहर, गणपतीपुळे, राजापूर, भादवली, देवगड शहर, मालवण, कुडाळ, सावंतवाडी असा हा महामार्ग या ठिकाणी जाणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे। अशातच या नवीन महामार्गाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं हा मोठं जे आव्हान आहे ते राज्य सरकारसमोर या ठिकाणी नक्कीच असणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।